मी लवकर उठलेलो आणि जिमचं सगळं आवरलेलो आणि निघतच होतो जिमला जायला, तोपर्यंत मला ट्रेनरचा कॉल आला, की आज जिम बंद असणार आहे. त्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झालेला म्हणून. मी खरं सांगावलं, माझा फुल प्लॅन झालेला, की आज मी दिवसभर आराम करणार आहे. तोपर्यंत मम्मी येऊन म्हणली, की रोजच आराम करतेस, आज आपण डीमार्टला जाऊया आणि सांगलीत ना आम्हाला काही गोष्टी आणायच्या आहेत त्या पण घेऊन येऊया. मग काय पटकन उठलो, अंघोळ वगैरे केली आणि आवरायला घेतलं. तसं पण मला पण काही गोष्टी आणायच्या होत्या, ज्या मला गावाकडे अजिबात भेटत नाही आणि कवठे भंकाळला पण भेटत नाही, ज्या सांगलीतच भेटतात. आणि फायनली आज तो दिवस आला, की मी जाणार आहे मनावर घेऊन. कमेंट बॉक्समध्ये हे सांगायला विसरू नका, की मी कशी दिसाल. आज दिवसभर माझा प्रवासात आणि सगळं शॉपिंग करण्यातच जाणार होता, म्हणून मम्मीला म्हटलं, की एक तरी मील घरातनं घेऊन जाऊया, म्हणजे दिवसभर मला काही टेन्शन राहणार नाही. आणि इथं मम्मी मला हे सांगायला लागले, की मला कोणच असं म्हणत नाही, की तू माझी पोरगी आहेस. मला खरं खरं सांगा, की मी माझ्या मम्मीसारखे दिसतोय की नाही. जसं आम्ही डीमार्ट मध्ये पाय ठेवला नाही, तसं नुसतं माझं एकच काम होतं, ते म्हणजे मम्मीच्या मागं मागं फिरणं. आणि मम्मीला जी गोष्ट बघल ती आवडत होती. ऑलरेडी घरात का नाही अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी अवेलेबल आहेत, तरी पण मम्मीला नवीनच गोष्टी का घ्यायच्या असतात मला काही कळत नाही. आणि फायनली तिथं एकदम मोठं मोठं बिल फाडून झाल्यावरती मला लागली होती. मला काही जास्त हेवी खायचं नव्हतं, म्हणून मी ना एक ग्लास ताक पिलो, जे प्लेन होतं. आणि त्याच्यानंतर पालक पनीर डोसा खाल्ला, ज्याच्यामध्ये मला प्रोटीन पण भेटलं. त्यांना स्पेशली सांगितलेलं, की मला डोसा पूर्ण तुपात पाहिजे, आणि त्यांनी तसाच बनवून दिला. त्याच्यानंतर ना मला पिल्ल्यांचं पण काहीतरी साहित्य घ्यायचं होतं. मला 2च साहित्य घ्यायचं होतं आणि मी 3-4 गोष्टी घेऊन आलो. लेन्स कार्ट मध्ये नाही, मी फक्त कॉन्टॅक्ट लेन्स घ्यायला गेलो होतो आणि हे 2 गॉगल पण आवडल्यावरती ते पण घेऊन आलोय. बरं झालं नायका साईडलाच होतं, गेलो नाही, नाहीतर विषय संपला होता, अकाउंटच खाली झाली असतं. तुम्हाला कोणता गॉगल आवडला?